इराण विरुद्ध अमेरिका युद्धामुळे सर्वसामान्यांच्या तोंडचं पाणी पळालंय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। तुम्ही रेल्वेने जाण्याचा विचार करत असाल तर स्वतःचा डबा घेऊन जा, कारण IRCTCच्या कॅन्टीनमध्ये गॅस तुटवड्यामुळे अनेक पदार्थ मिळेनासे झालेत। लग्नाची खरेदी करण्याच्या विचारात असाल तर थांबा, कारण केटरिंगवाल्यांना गॅसची समस्या भेडसावते, त्यामुळे अनेक लग्न ही पुढे ढकलली जाणार आहेत। घर बांधण्याच्या विचारात असाल तर स्टील महागल्याने घर बांधणी देखील महागणार आहे। शेतकऱ्यांनाही मोठा फटका बसतोय, कारण निर्यात बंद आहे, त्यामुळे भाजीपाल्याची आवक वाढली असून बाजारभाव कोसळले आहेत। त्याचवेळी PVC पाईप महागलाय, त्यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक गणितही पुरतं कोलमडून गेलंय। तुमचे कपडे जर लॉन्ड्रीला देणार असाल तर वेळेत मिळण्याची शाश्वती नाहीये, कारण धोबी घाटातही कपडे सुकवण्याच्या मशीनला होणाऱ्या गॅस तुटवड्यामुळे समस्या निर्माण झाली आहे। त्यामुळे युद्धाचं कारण एक आणि समस्या अनेक अशी गत सध्या निर्माण झाली आहे। तर युद्धामुळे गॅसचा तुटवडा निर्माण झाल्यानं लग्न सोहळे पुढे ढकलण्याची वेळ जाण्याची भीती व्यक्त होते। पिंपरी शहरातील 450 केटरर्स या लग्नातील जेवणाच्या ऑर्डर्स रद्द करतायत। केटरर्सकडनं तसा निरोप वर आणि वधूच्या कुटुंबियांना देण्यास सुरुवात झाली आहे। त्यामुळे लग्न सोहळे पुढे ढकलायचे का असा विचार करण्याची वेळ शेकडो कुटुंबियांवर येऊन ठेपली। यातून अधिकचे पैसे मोजून गॅसची जुळवाजुळव केल्यास केटरर्स प्रति थाळीमागे 10 ते 20% दरवाढ करण्याच्या तयारीत आहेत। त्यामुळे लग्न सोहळ्यामध्ये उत्तम मेजवानी हवी असेल तर खिशाला चाप बसू शकतो। आज सकाळी अचानक केटरिंगवाल्यांचा कार्यालयवाल्यांचा फोन आला की बाबा तुमचा कार्यक्रम घेऊ शकत नाही आम्ही, गॅसची खूप टंचाई झालेली आहे, तर त्याच्यातनं त्या कसा कार्यक्रम करणार, तर त्यासाठी आता मला बोलवण्यात आलेलं आहे की बाबा तुमचा कार्यक्रम घेण्याचं शक्य नाही म्हणून। बरेच पाहुण्यांना आम्ही आमंत्रण दिलेलं होतं, पण आता काय करणार, आम्ही मुलाच्या लोकांना बी सांगितलं होतं की या तारखेला लग्न होणार आहे, पण आता गॅसचा तुटवडा असल्यामुळे अण्णांचा फोन आलेला होता। आनंदाच्या क्षणी धक्काच बनावा लागेल। आता याच्यात काहीतरी सरकारने थोडाफार निर्णय घेतला पाहिजे। आज जे मुलाकडचे लोक आहेत ते जे प्रश्न विचारतात ते आता सगळ्यांना धडधडत माहीत झालं की सिलेंडर अचानकपणे बंद केले। आता उद्या कार्यक्रम करणं पॉसिबल नाही। या लोकांनी 3-3 महिने अगोदर बुकिंग काय सगळी छान सेवा मिळावीत म्हणून लोक आज इकडे येतात, आणि हे अशा पद्धतीने सिलेंडरच मिळणार नसेल तर कार्यक्रम कसे होणार, कुठलाच कार्यक्रम होऊ शकत। तर युद्धाचा फटका आता थेट कॅन्टीनलाही बसतोय। IRCTC, मुंबई महापालिका आणि मुंबई पोलिसांच्या कॅन्टीनच्या मेनू कार्डला कात्री लावण्यात आली आहे। सध्या कॅन्टीनमध्ये केवळ वरण भाताची सोयच उपलब्ध आहे। तर मुंबई महापालिकेचं कॅन्टीनही बंद झालं, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे रेल्वे प्रवाशांसाठी अतिशय महत्त्वाचं असणारं IRCTCच्या कॅन्टीनमध्ये केवळ रेडी टू सर्व पदार्थच दिले जातात। शिवडीमधल्या क्लस्टर किचनमधून 4 वंदे भारत एक्सप्रेस, 3 राजधानी एक्सप्रेस, 1 शताब्दी एक्सप्रेस, 6 दुरांतो एक्सप्रेसला जेवण पुरवलं जातं। त्यामुळे सर्व रेल्वे गाड्यांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।